नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता मी पुणे शहरानजीकच्या हडपसर विभागात आहे आणि तिथल्या ससाणे नगरमध्ये मी आलेलो आहे। आज आपण भेटणार आहोत सोनार वहिनींना आणि ससाणे वहिनींना सुद्धा। तर सर्वप्रथम भेटूयात सोनार वहिनींना। पुणे हडपसर येथील ससाणे नगरमधील कल्पतरू सोसायटीत राहणाऱ्या सौ रुपाली विशाल सोनार वहिनींना आपण भेटणार आहोत। बघूया वहिनी किती बक्षीस जिंकतायत। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? रुपाली विशाल सोनार। माहेर कुठलं? नगर। नगरचं? अहमदनगर। अहमदनगर। बर, कधी झालं लग्न? 2005। 2005, 4 वर्ष झाली। अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज। अरेंज मॅरेज। बर, नमस्कार। काय नाव संपूर्ण? विशाल विष्णू सोनार। काय करता आपण? सराफी दुकान आहे। सराफी दुकान आहे। बर, वा। पहिली सगळ्यांची ओळख करून द्या। हे माझे मिस्टर, हो, हे माझी जाऊबाई, या सासूबाई, या मैत्रीण सासूबाईंच्या, हे सासरे, नमस्कार। हे सगळे फॅमिली, हे माझे काका। बर, नमस्ते। हे सगळे सोसायटी, सोसायटीतला परिवार। बर, चला खेळ खेळायला सुरुवात करूया। वहिनी, लग्न होऊन किती दिवस झाले? 4 वर्ष झाली। 4 वर्ष झाली। लग्नाच्या पूर्वी जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता तेव्हा काय ठरवलं होतं, काय बनायचं? इथं आल्यावर केलं शिक्षण। केलं? हो। किती शिक्षण केलं? 12वी। अजून पुढे घ्यायचं होतं पण मुलगा झाला। हो। बर, मग सासरी आल्यानंतर पुढचं शिक्षण हो। घेतलं। वा, मला फार कौतुक वाटतं ज्या ज्या सासरची मंडळी आपल्या सुनांना पुढे शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतात, प्रोत्साहन देतात आणि परवानगी देतात, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो। बरं, आता कसं चाललंय तुमचं? चांगलं चाललंय। मूल झाल्यानंतर काय झालंय, फरक पडलाय? चांगलं, पहिले जसं होतं तसंच आहे। हो। असेच हसत राहा। तर वहिनी, पहिला प्रश्न असा की दारावर एक विश्व प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची ओळ कोणती आहे? बोला। माझे रक्षण कर। शेवटची ओळ? सद्गुरू वामनराव पै यांची ती प्रार्थना आहे, म्हणजे त्यांनी लिहिलेली की हे देवा, सगळ्यांचं रक्षण कर, सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांचं भलं कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे, ही शेवटची ओळ आहे। त्यामुळे 300 रुपयांचं बक्षीस काही तुम्हाला मिळत नाही। आता वहिनी, दुसरा प्रश्न उखाणा घ्यायचा। तुम्ही, मी एक अक्षर देणार तुम्हाला 10 सेकंदाच्या आत। अक्षर आहे ल। ल। तुम्ही काय तयारी करून ठेवली होती? महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकून। वाकून आणि ते हे का मान राखून वाकून त्याच्या नगर ते पुन्हा, नगर ते पुन्हा, इथून नगर ते पुन्हा पेरला लसून विशालरावांचं नाव घेते, तुमचं मान राखून। बरं, ठीक आहे। पुढच्या राऊंड मध्ये बघूया आपण काय प्रगती करताय, कारण सोन्याचा दागिना 1 ग्रामचा। खरं तुम्ही सोनार आहात, पण आता हे 600 रुपये कमवले तुम्ही, त्यामुळे तो दागिना तरी घ्या, आणि मग त्याच्या पुढे तर 1,500 रुपये। बघूया ते जिंकताय की नाही। आता आपण भेटणार आहोत ससाणे वहिनींना। पुणे हडपसर येथील ससाणे नगरमधील श्रावणधारा अपार्टमेंट्स मध्ये राहणाऱ्या सौ दीपाली अनिल ससाणे वहिनींना आपण भेटणार आहोत। बघूया वहिनी किती बक्षीस जिंकताय। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? सौ दीपाली अनिल ससाणे। माहेर कुठलं? हडपसर। हडपसर इथेच? हो। बर, आणि यांचं गाव कुठलं? यांचं हडपसर। हडपसर आहे? हो। म्हटलं काय वेगळं आहे का इथे बोलवलं काय? नाही नाही असं काय नाही ना? नाही नाही। बरं, काय करता तुम्ही? माझा व्यवसाय आहे छोटासा। कुठला व्यवसाय? मी इलेक्ट्रॉनिक्स पीसीबी सोल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेते। इलेक्ट्रॉनिक पीसीबी सोल्डिंग म्हणजे ते टेलिव्हिजन आणि रेडिओच्या आतमध्ये जे कार्ड आपल्याला न कळणार असं चमचम चमचम चांदीसारखं असतं ते त्याची असेंब्लीचे कॉन्ट्रॅक्ट घेते। तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता? पण तुम्ही काय शिक्षण कशात घेतलं? माझं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग। हो, बरं बरं। किती वर्ष झाली लग्नाला? आता 11 वर्ष पूर्ण होतील 13 डिसेंबरला। 13 डिसेंबर। हो। बरं, नमस्कार। नमस्कार। काय नाव संपूर्ण? माझं नाव अनिल पुंडलिक ससाणे। काय करता आपण? मी ॲक्च्युली वर्ग ग्रुप ऑफ कंपनीज प्रायव्हेट कंपनी आहे हिंजवडीला, तिथे मी मॅनेजर सप्लाय चेन म्हणून काम करतो। मग रविवारी तुम्हालाही असते हो, मलाही सुट्टी असते। सगळे एकत्र वेळ घालवता? हो, सगळे। ओळख करून द्या ना सगळ्यांची। हो, देते। या माझ्या सासूबाई। नमस्ते। ती माझी पुतणी। हाय। हा माझा मुलगा
मोठा एकच. ही यांच्या मामांची मुलगी. हाय त्याचे सगळे मित्र कंपनी. मित्र कंपनी मैत्रिणी आहेत या ही आमची सून. तुमची सून? हो, मोठ्या दिरांची सून. कोण? या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्ते. ही माझी आई. नमस्कार. या माझ्या वहिनी. नमस्ते. या माझ्या ननंद. नमस्ते. आणि दीर हा, ते माझे दीर. अरे चला खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, तर तुम्ही आता काम धंदा करता सगळं व्यवस्थित? हो. आताच मला कळलं इथे एक छोटासा मुलगा होता, त्याची आई 5 महिन्याचा मुलगा आणि आई कामाला गेली. हो. तुमची मुलं लहान असताना तुम्ही काय केलं? मी तेव्हाही सर्व्हिस करत होते आणि माझा मुलगा माझ्या आईकडे असायचा. आईकडे असं? हो. 5 महिन्याचा असल्यापासून त्यालाही तुम्हाला ठेवलं. त्रास नाही का व्हायचा? नाही, व्हायचा, खूप व्हायचा. म्हणून तर मग जॉब सोडला त्याच्यासाठी. हा. आणि मग व्यवसाय सुरू केला की दोन्ही लक्ष. कधी सोडला जॉब? 2 वर्षापूर्वी सोडला. मुलगा तेव्हा किती वर्षाचा होता? मुलगा तेव्हा पहिलीत होता. तोपर्यंत तुम्ही जॉब केला? हो, तोपर्यंत जॉब केला. मग काय व्हायचं कामावर येताना मनात असायचं ना, मुलगा घरी आहे, त्याला भेटलं पाहिजे? हो, अगदी आलं की पहिल्यांदा कधी जाऊन त्याला घेऊन येतोय, त्याला भेटतोय, असं व्हायचं. बा, काय अपेक्षा आहेत तुमच्या मुलाकडून तुमच्या? त्याने एक चांगलं नागरिक बनावं, बस. त्याच्या बाबांसारखं? हो. बाबा चेहऱ्यावर फार भारी वाटतं. शहाणा माणूस वाटतो बा. आहे का नाही? आहेत. तुम्ही दोघेही छान दिसता, म्हणजे मस्त वाटते, फॅमिली छान वाटते तुमची. 2 प्रश्न आणि 600 रुपये मिळणार तुम्हाला. बर, पहिला प्रश्न काही विचारतात का? अहो, मागच्या वेळेला विचारलं झाडाला पानं किती आहे. आई शपथ, खरंच 16 पानं होती त्या झाडाला, काहीतरी रोपट्याला, कुंडीत. मी नाही मोजली. हा, नाही ते मोजली ना. मी नाही मोजली. किचन मधल्या 2 खिडक्यांना एकूण किती आडव्या साड्या आहेत? दोन्ही मिळून 16. पानं बरी नाही मोजली, साड्या बऱ्या मोजल्या तुम्ही. हा वहिनी, कसं काय? 1 2 3 300 रुपये तुम्हाला मिळत. उखाणा घ्यायचा, उखाणा. अक्षर इथं लिहिलंय, मी काहीच नाही करू शकत. 10 सेकंदाच्या आत. अक्षर आहे ट. ट वरून नाही नाही आठवलं, हरकत नाही. 300 रुपयाचं जिंकलंय. आता पुढच्या फेरीमध्ये तुम्ही सोन्याचा दागिना जिंकू शकता 1 ग्राम. आपण आहोत सोनार वहिनींच्या घरी आणि सोनार वहिनींनी पहिल्या राऊंड मध्ये काही एकही बक्षीस जिंकलेलं नाहीये. पण काय करणार, त्या सोनार आहेत. म्हणूनच मला मिस्टरांना विचारायचं, तुम्ही नावाप्रमाणे सोनार आहात? हो. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या दुकानावर बसायला कधी सुरुवात केली? 10 वर्ष 10 वर्ष झाली. तेव्हा सोन्याचा काय भाव होता तोळा? 4,000 रुपये. 4,000? 10 वर्षांपूर्वी 4,000 होता. आज काय रेट आहे? आज 17,500. 17,500? 17,000. 10 वर्षात एवढा रेट वाढला? हो. 4 पटीने रेट झाला. 4 पटी. बघा काय चाललंय जगात. हा रेट वाढतो कमी होतो कसं कळतं तुम्हाला? सेन्सेक्स वर. पण अंदाज असतो का की आता वाढणार आहे बुवा, कमी होणार? हा, जसं आपले सण येतात जवळ, लग्न सराई असली की. सण, हा, त्याच्यावर येतो. पण मला सगळं आता 18 झाले किंवा 17 झाले, ते परत होईल का? 4? नाही, शक्यता कमी आहे. शक्यता कमी, पण नाकारता येत नाही. नाकारता तर कुठलीच गोष्ट आहे. कुठलीच गोष्ट नाकारता येत नाही. आता खेळ तर खेळूया आपण. हे घ्या, 1 मिनिटाचा अवधी आहे. त्याच्यामध्ये ते काढायचं, वहिनीने ओळखायचं, वहिनीने पळायचं तिकडे. घ्या, मला दिसलं तर पाहिजे. नीट लक्षात घ्या वहिनी, पळालात की यांचं ड्रॉइंग बंद. चटा काढा, 1 मिनिटात झालं. 1 मिनिट. काही बोलायचं थांबा. मला यांना विचारायचंय, सासूबाई तुमच्या? या. नाही, सासूबाई इकडे? हो. तुम्ही यांच्या आई? हो. खरंच नाही वाटत हो. बरं, मग ह्या कोण आहे? मैत्री. मैत्रिणी. मैत्रीण. बरं, तुम्हाला काय कळलं? तुम्ही असं करत होता काय? तुम्हाला काय?
हा दरवाजाच्या मागे. बरोबर आहे. हो दरवाजाच्या मागे या. बेडरूमच्या दरवाजाच्या मागे. काय बहिणी हाय का सासूबाईंच्या मैत्रिणीला कळलं. सोपं होतं ना, बघ ना कळतं समजलंच नाही. हे काय काढलं मिस्टर तुम्ही? हे आता टी शर्ट काढला होता. टी शर्ट काढला. ते अडकवायचं त्यांनी दाखवलं नाही पण तुम्ही एक सांगा दरवाजा डायमेन्शन खूप चांगला दाखवलं तुम्ही. आज काय करायचं त्यांना? एक तो जाऊ दे 1 ग्रॅमचा होता 1 तोळ्याचा देऊन टाका तुम्ही. हा